ई बसेस या दिल्लीमधल्या कंपनीच्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत, तर मुख्यमंत्री विशेष निधीमधून मिळालेल्या 100 ई बसेस या पुण्यामधल्या कंपनीमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असल्याचं कळतंय। नागपूर महानगरपालिकेच्या हक्काच्या 234 ई बसेस ज्या रेडी टू गो अवस्थेत असताना देखील वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहे। विशेष करून पंतप्रधान ई बस सेवेअंतर्गत ज्या पहिल्या टप्प्यात 75 बसेस मिळाल्या होत्या, त्यापैकीच्या 50 बसेस आपल्याला नागपूरमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। कोराडी स्टेशनवर जर का आपण बघितलं तर या 50 बसेस आहेत, त्यातल्या आता सकाळच्या पहिल्या शिफ्टला ज्या नागपूर शहराच्या वेगवेगळ्या फेऱ्यासाठी गेलेल्या आहे। मात्र याच पहिल्या टप्प्यातल्या 25 बसेस या दिल्लीला आहे। त्याचं कारण की यांच्याकडे पुरेशी चार्जिंगची व्यवस्था नाही आणि डेपोमध्ये देखील तशी सुविधा तेव्हा जेव्हा पंतप्रधानांनी उद्घाटन केलं तेव्हा नव्हती। मात्र आता पूर्ण उभारणी झालेली आपण बघू शकतो। समोर आपल्याला चार्जिंग स्टेशन देखील पाहायला मिळत आहे, त्यासोबत डेपोमध्ये पार्किंग करण्याची व्यवस्था असं असताना देखील त्या 25 बसेस दिल्लीमध्ये का उभ्या आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मुख्यमंत्री यांच्या विशेष निधीमधनं ज्या 250 बसेस नागपूर महानगरपालिकेला मिळाल्या होत्या, त्या बसेसपैकी 150 बसेस नागपूरला आलेल्या होत्या, मात्र 100 बसेस त्या देखील पुण्याला उभ्या असल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि निश्चितच हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। ही मोठी नामुष्की नागपूर महानगरपालिकेवर आलेली आहे, त्यामुळे याकडे नागपूर महानगरपालिका लक्ष देणार का हा देखील एक मोठा महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता महिना झालाय। या सगळ्याची झळ भंडारा जिल्ह्यामधल्या पेट्रोलियम आणि